समजा एखादा 20 वर्षांचा तरुण आहे आणि त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याला अब्जाधीशांकडून काय सल्ला मिळेल, काय वाटतं? आज आपण थेट अबुधाबीमधून, जिथे जगातले काही सर्वात श्रीमंत लोक राहतात, तिथून खास अशाच लोकांसाठी एक यशस्वी होण्याचं प्लेबुक घेऊन आलो आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. 10 अब्ज डॉलर्स. हो, अगदी बरोबर ऐकलंय. हा फक्त एक आकडा नाहीये, हे एक ध्येय आहे. यावरून कल्पना येईल की आज आपण ज्या यशाबद्दल बोलणार आहोत त्याची पातळी काय आहे. पण हा आकडा आला तरी कुठून? नाही, हे काही हवेतले आकडे नाहीत. आपण ज्या लोकांकडून शिकणार आहोत ना, त्यांच्यापैकीच एका कुटुंबाने फक्त 1 वर्षात इतक्या किमतीची रिअल एस्टेट विकली आहे. म्हणजे आज आपण जो काही सल्ला ऐकणार आहोत तो पुस्तकी ज्ञान नाहीये, तर तो थेट अनुभवाच्या भट्टीतून आलेला आहे. ठीक आहे, तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, आपली पैज लावायची कुठे, म्हणजे कोणता उद्योग निवडायचा. बघा, बरेच जणांना भविष्याची वाट बघत बसतात, पण या अब्जाधीशांचं म्हणणं काय म्हणते? ते म्हणतात भविष्य तर कधीच सुरू झालंय, आणि जर आपण अजूनही योग्य ठिकाणी पोहोचलो नसू तर समजून जा आपण खेळात मागे पडलो आहोत. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की ही पुढची मोठी लाट किंवा संधी आहे तरी कोणती? आपल्या वेळ, आपली ऊर्जा, आपला पैसा नेमकं कुठे गुंतवायला हवा? या एका प्रश्नाचा उत्तरावर आपलं सगळं भविष्य अवलंबून असू शकतं, नाही का? आणि चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला याचं उत्तर मिळालं आहे. आणि ते उत्तर आहे फक्त 2 अक्षरांमध्ये. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हो, या लोकांच्या मते सध्या याच्यापेक्षा मोठी संधी दुसरी कोणतीही नाही. पण प्रश्न हा आहे की फक्त AIच का? यासाठी ना अबुधाबीमधल्या एका आर्थिक सल्लागाराचे शब्द ऐकलेच पाहिजेत. ते म्हणतात, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, हे येणारच आहे. हीच भविष्यातली पिढी आहे. हे फक्त त्यांचं मत नाहीये, ही एक प्रकारची चेतावणी आहे. AI हे भविष्य आहे आणि त्याला कोणीही थांबवू शकत नाही. बरं, पण हे अब्जाधीश लोक AIवर इतका विश्वास का ठेवतायत? याची ना 3 अगदी सोपी कारणं आहेत. पहिलं कारण, AIला लागते प्रचंड कम्प्युटर पॉवर, म्हणजेच डेटा सेंटर्सची गरज आहे. दुसरं, जो या खेळात लवकर सुरुवात करेल त्याला प्रचंड मोठा फायदा होणार आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारपासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत प्रत्येकाला याची गरज लागणार आहे. याचाच अर्थ मार्केट आधीच तयार आहे. ओके, तर आपण उद्योग निवडला, पण योग्य उद्योग निवडणं म्हणजे फक्त अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. अब्जाधीशांच्या मते खरी लढाई तर आपल्या आत असते, आपल्या मनात. कारण तुमची कल्पना कितीही भन्नाट असू दे, जर तुमची मानसिकता, तुमचा माइंडसेट योग्य नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. मग प्रश्न येतो की यशस्वी संस्थापकासारखं बनायचं कसं? आपल्याला काय वाटतं, उद्योजक होणं म्हणजे काय? मोठमोठ्या गाड्या, ग्लॅमर, पैसा, बरोबर? पण खरं वास्तव काय आहे माहितीये? ते म्हणतात उद्योजकता म्हणजे काच खाण्यासारखं आहे आणि एका अथांग डोहात बघण्यासारखं आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटते ना, पण खरं सांगायचं तर यातच सगळं सत्य दडले. आणि इतकंच नाही, कधीकधी तर परिस्थिती यापेक्षाही जास्त कठीण होते. कधीकधी तुम्हाला निवडुंग चावावा लागतो. हो, निवडुंग. याचा सरळ अर्थ काय होतो? तर अशी कामं करावी लागतील जी दुसरं कोणीच करायला तयार नाही. अशा वेदना सहन कराव्या लागतील ज्याची इतर लोक कल्पनाही करू शकत नाहीत. आणि हाच तो प्रवास आहे बघा. एका बाजूला आहे प्रचंड संघर्ष, जिथे सगळ्या अडचणींवर मात करून टिकून राहायचे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? त्याचं फळ, वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी अब्जाधीश बनण्याचं यश. संदेश अगदी स्पष्ट आहे नाही का? चिकाटी असेल तरच यश मिळेल. आता एका आर्थिक सल्लागाराने यशाचं एक थोडं वेगळं रहस्य सांगितलंय, जे खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या मते यशाचा 80% भाग हा श्रद्धेवर किंवा देवावरच्या विश्वासावर अवलंबून असतो आणि उरलेला 20% भाग हा तुमचे प्रयत्न आणि तुमची वचनबद्धता यावर. म्हणजे कष्ट तर महत्त्वाचे आहेतच, पण जर तो विश्वास नसेल, ती श्रद्धा नसेल, तर ते प्रयत्नसुद्धा अपुरे पडतात. तुम्ही शार्क टँक पाहिलं असेल. तिथल्या एका जजने एक खूप सोपा पण अत्यंत महत्त्वाचा नियम सांगितला. ते म्हणतात, तुमच्या आजूबाजूच्या गोंधळामुळे आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. कारण बघा, एकदा तुम्ही काही करायला लागलात की हजारो गोष्टी समोर येतात. लोकांची मते येतात, शंका येतात, नवीन संधी दिसू लागतात. पण या सगळ्यातून स्वतःला वाचून आपल्या ध्येयावर लक्ष टिकवून ठेवणं हीच खरी परीक्षा असते. चला, तर मग माइंडसेटबद्दल तर आपण बोललो, पण फक्त योग्य विचार करून भागत नाही, बरोबर? त्या विचारांना, त्या मानसिकतेला पैशात कसं बदलायचं? आता आपण थेट त्या प्लेबुककडे वळूया, ज्यात यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी काय करायला हवं याच्या प्रत्यक्ष टिप्स आहेत. त्याच शार्क टँकच्या जजेसनी एक 3 स्टेप फॉर्म्युला सांगितला आहे, जो प्रत्येक व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे. स्टेप नंबर 1, संस्थापक.
म्हणजे तुम्ही स्वतः. तुमच्यात ती जिंकण्याची मानसिकता आहे का? स्टेप नंबर 2, तुमचं प्रोडक्ट. ते लोकांची एखादी खरी समस्या सोडवतंय का? आणि स्टेप नंबर 3, मार्केट. यातून खरंच पैसे कमवता येऊ शकतात का? जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर समजून जा की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. आता हा एक खूप मजेदार सल्ला आहे. आपली कंपनी विकायची कशी? आपल्याला काय वाटतं की आपण ग्राहक शोधत फिरायचं, बरोबर? पण नाही, अब्जाधीशांचा सल्ला याच्या अगदी उलटा आहे. ते म्हणतात, तुमची कंपनी विकण्याचा प्रयत्नच करू नका. त्याऐवजी तिला इतकं जबरदस्त बनवा की लोक स्वतःहून तुमच्याकडे ती विकत घेण्यासाठी येतील. आणि आता काही रॅपिड फायर टिप्स, थेट अनुभवातून आलेल्या. पहिली, तुमच्या लिव्हिंग रूममधून बाहेर पडा, लोकांशी भेटा, बोला. दुसरी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जितके जास्त हात मिळवाल तितके जास्त पैसे कमवाल. तिसरी, जर कोणी तुम्हाला नाही म्हणालं तर निराश होऊ नका, त्याचा अर्थ घ्या की मला अजून नीट समजावून सांगा. आणि चौथी आणि खूप महत्त्वाची, एखादी डील चांगली नसेल तर तिथून निघून जाण्याची हिंमत ठेवा. तर आता हे सगळं प्लेबुक तुमच्या समोर आहे. यशस्वी होण्यासाठी काय लागतं, कसा विचार करायला हवा आणि काय पावलं उचलायला हवीत, या सगळ्याची माहिती आता आपल्याकडे आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो. आणि तोच या सगळ्याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. जा आणि काहीतरी तयार करा, शून्यातून काहीतरी निर्माण करा. कारण विचार करणं, प्लॅनिंग करणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, पण जोपर्यंत आपण प्रत्यक्षात काही करत नाही तोपर्यंत कशाचाच उपयोग नाही. तर हा प्लेबुक आता तुमच्या हातात आहे. अब्जाधीशांची ही गुपितं आता तुम्हाला माहीत आहेत. मग आता तुम्ही कार तयार करणार आहात?